विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत नवनीत मार्गदर्शक सराव पुस्तिका आणि त्यामधील प्रकरण 16 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय 16.3 व 16.4. आता 16.3 मधील पहिलं उदाहरण बघा. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंबाचा, कोन दुभाजकांचा आणि मध्यघांचा संपात बिंदू एकच बिंदू असतो. आता शिरोलंब म्हणजे काय, तर पायासमोरील शिरोबिंदूतून त्या बाजूवर काढलेला लंब रेषाखंड म्हणजे शिरोलंब असतो. कोन दुभाजकाचा संपात बिंदू म्हणजे काय, तर हे तिन्ही कोन दुभागले की या ठिकाणी बघा ते एकाच बिंदूत छेदतात आणि ते एकसंपाती असतात आणि त्याच्या संपात बिंदूला म्हणतात आंतरमध्य. मध्यगेंचा संपात बिंदू म्हणजे काय, तर मध्यगा पहिल्यांदा कशाला म्हणतात समजून घ्या. की हा समजा पाय आहे, तर या पायाचा मध्यबिंदू, या पायाचा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरील शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा. म्हणजे हे दोन्ही भाग हे या ठिकाणी एकरूप असतात, समान असतात. आणि हे सर्व संपात बिंदू समभुज त्रिकोणामध्ये एकच बिंदू असतात. म्हणजे समभुज त्रिकोणाच्या शिरोलंबाचा लंब संपात बिंदू, कोन दुभाजकांचा संपात बिंदू आणि मध्यगांचा संपात बिंदू हा एकच बिंदू असतो. कारण समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सुद्धा कशा असतात, एकरूप असतात. तिन्ही कोणही एकरूप असतात. म्हणून पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. आता प्रश्न दुसरा आहे बघा. सोबतच्या आकृतीत 6 समभुज त्रिकोणांचा मिळून बनलेला सुषम षटकोन दर्शविला आहे. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 असे 6 षटकोन आहेत. आणि हा षटकोन प्रत्येक या षटकोनामध्ये 6 समभुज त्रिकोण आहेत. तर त्या त्रिकोणांच्या एकरूप भुजांवर एकाच प्रकारच्या खुणा केल्या आहेत. त्यावरून त्या आकृतीत एकरूप त्रिकोणांच्या एकूण किती जोड्या तयार होतात. आता या ठिकाणी हा जर पहिला त्रिकोण घेतला तर हा याच्याशी एकरूप असणार आहे, दुसऱ्याशी एकरूप असणार आहे, तिसऱ्याशी एकरूप असणार आहे, चौथ्याशी एकरूप असणार आहे, पाचव्याशी एकरूप असणार आहे, सहाव्याशी एकरूप असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी किती होणार आहे तयार, 5 होणार आहे. आता हा जर घेतला तर पुन्हा कुणाशी असणार आहे, 1 2 3 4शी असणार आहे. हा घेतला तर पुन्हा या 1 2 3शी असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा हा घेतला तर या दोघांशी असणार आहे. आणि हे काढण्यासाठी आता आपण एक दुसरं फॉर्म्युला सूत्र वापरू. ते म्हणजे काय, तर या ठिकाणी 6 एकरूप त्रिकोण आहेत. बरोबर आहेत. मग त्या 6च्या अगोदरचा अंक घ्यायचा 5 आणि त्याला भागायचं 2नी म्हणजे बेत्रिक 6 आणि 3 5 15. म्हणजे या ठिकाणी एकरूप त्रिकोणाच्या 15 जोड्या तयार होतील. किती तयार होतील, तर 15 जोड्या या ठिकाणी तयार होत आहेत. बघा, हा पहिला जर घेतला तर तो 5 होणार आहे, दुसरा जर घेतला तर 4 होणार आहे, तिसरा 3 अधिक 2 अधिक 1. मग किती होतील, 5 आणि 4 9 9 3 12 12 2 14 14 1 15. आणि असंही काढलं तरी चालेल. म्हणजे पर्याय तिसरा बरोबर आहे. हे बघा, आपलं त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. बघा, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. ED ही मध्यगा आहे. आता मी ABC आणि AD या ठिकाणी मध्यगा आहे. म्हणजे या दोन बाजू समान असतात. BD बरोबर 3 सेमी आहे. तर प्रश्न विचारला आहे आपल्याला AB बरोबर किती. AB विचारले आपल्याला. बघा, आता BD 3 आहे म्हणजे हे DC सुद्धा 3 असणार आहे. म्हणजे हे BC 3 आणि 3 6 असणार आहे. पण त्रिकोण समभुज आहे म्हणजे AB पण 6 असणार आहे आणि AC पण 6 असणार आहे. म्हणजे पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर आहे. चौथं उदाहरण बघा. आता त्रिकोण ABC मध्ये O हा लंब संपात बिंदू असून मापकोन ACB बरोबर 42 अंश आहे. म्हणजे या कोणाचं माप 42 अंश दिलं आहे. तर प्रश्न आहे, तर मापकोन AOB बरोबर किती.
म्हणजे मापकोन AOB, म्हणजे हा इथला कोन विचारला आहे. आता इथला कोन काढायचा तर अगोदर आपल्याला इकडचा कोन काढूयात. आता हा कोन कसा काढणार बघा. आता या ठिकाणी काटकोन आहे म्हणजे इथंसुद्धा काटकोन असणार आहे. हा 90 आणि हा 90 किती आली बेरीज 180 अंश, म्हणजे या समोरच्यासुद्धा कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येणार आहे. पण याचं माप 42 दिलं आहे, मग 42 आपण यातनं वजा करूयात. आता हे वजा केले तर किती आले बघा, 138 आलं. किती आलं 138, म्हणजे या कोणाचं DOEचं माप 138 आलं. तर AOBचं सुद्धा माप किती येणार आहे 138, म्हणजे पर्याय या ठिकाणी चौथा हा बरोबर आहे. आता 5वं उदाहरण बघा. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण EDF असल्यास पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे. लेंथ AC बरोबर लेंथ FE. आता लेंथ AC कुठे बघा, AC आणि EF. आता हे एकरूप असणार आहे, त्याच्या संगत बाजू आहे. कोण A एकरूप कोण E. आता या ठिकाणी बघा A पहिला, या ठिकाणी A आणि E, हेही विधान बरोबर आहे. मापकोन ACB बरोबर मापकोन EFD, म्हणजे कोण C आणि कोण F. बघा कोण C आणि कोण F हेही एकरूप आहेत. रेख AB एकरूप रेख DF. आता रेख AB हे पहिली दोघं आहेत आणि रेख DF या ठिकाणी दुसरी दोघं आहेत. आता हे संगत बाजू होत नाहीत, त्यामुळे पर्याय चौथा या ठिकाणी बरोबर आहे. हे विधान असत्य आहे. प्रश्न 6. आकृतीमध्ये त्रिकोण STD व PCO ह्या दोन एकरूप त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संगती STD एकास एक संगती PCO अशी आहे, तर कोणत्या कोणांची जोडी संगत नाही. आता S कोण हा Pशी संगत असणार आहे. बघा S कोण Pशी संगत असणार आहे. बघा आता या ठिकाणी आहे S कोण Pशी संगत आहे, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर T कोण CC संगत असणार आहे. आता T कोण CC, बघा या ठिकाणी T आणि C आलं, म्हणजे ही पण जोडी संगत आहे. त्यानंतर D कोण हा ओशी संगत असणार आहे. आता D कोण कुठे या ठिकाणी बघा, हा D कोण ओशी संगत आहे, म्हणजे ही पण जोडी संगत आहे. पर्याय चौथा बघा D आणि C. या ठिकाणी बघा D आणि C हा तिसरा कोण आहे आणि हा दुसरा आहे, म्हणजे हे विधान या कोणांची जोडी संगत नाही, म्हणजे पर्याय चौथा या ठिकाणी बरोबर आहे. आपण पाहणार आहोत स्वाध्याय 16.4 आणि त्यामधील पहिला प्रश्न आहे. त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात लेंथ BC बरोबर 12 सेमी, AC बरोबर AB बरोबर 10 सेमी, तर लेंथ AD बरोबर किती. लेंथ AD ही मध्यगा आहे आणि AD लंब BC आहे. बघा या ठिकाणी आपण हा समद्विभुज त्रिकोण काढूया आणि या बाजू एकरूप आहे, तिथं ABC आणि हे लंब आहे आणि मध्यगा पण आहे, त्यामुळे ह्या दोन बाजू एकरूप असणार आहे. आता या ठिकाणी AC आणि AB 10 आहे, म्हणजे हे 10 घेऊयात, हे 10 घेऊयात. आता BC पूर्ण 12 आहे, पण ही AD ही त्याची मध्यगा आहे. ही AD काय आहे, मध्यगा आहे, म्हणजे हे BC जर 12 असेल तर हे 6 येणार आहे, हे 6 येणार आहे. आणि पुन्हा AD हे लंब BC आहे, म्हणजे या ठिकाणी काटकोन आहे, म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा ADB हा काटकोन त्रिकोण होणार आहे. मग ही बाजू 10 आहे, ही बाजू 6 आहे, म्हणजे AD किती असणार आहे 8, कारण 10, 6, 8 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. किंवा 10चा वर्ग 100 वजा 36 जर केलं तर 64 येते आणि 64चं वर्गमूळ 8 येते, म्हणजे लेंथ AD या ठिकाणी किती आली 8 सेमी, म्हणजे पर्याय चौथा बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू टिंब असतो. आता काटकोन त्रिकोण जर घेतला तर या काटकोन त्रिकोणाचा लंब संपात, म्हणजे या ठिकाणी बघा हा पण लंब आहे, हा पण लंब आहे, म्हणजे याचा जो लंब संपात बिंदू जो असतो आणि इथून लंब जर काढला तर हा लंब संपात बिंदू जो असतो तो लंब संपात बिंदू हा त्या काटकोनाचा शिरोबिंदू असतो. काय असतो, काटकोनाचा शिरोबिंदू असतो, आणि म्हणून पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं उदाहरण बघूयात आपण. त्रिकोण PQR व त्रिकोण STQ हे
QRP एकास एक संगती UST व QPR एकास एक संगती UST या दोन संगतीसाठी एकरूप आहेत. तर ते त्रिकोण पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी दोन एकास एक संगती दिल्यात. आता कोणत्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतात? तर समद्विभुज त्रिकोणामध्ये. म्हणजे समद्विभुज त्रिकोणात मध्ये या दोन प्रकारच्या संगतीनुसार एकरूप आहे. म्हणून पर्याय 3 या ठिकाणी बरोबर आहे. त्रिकोण ABC मध्ये प्रश्न चौथा, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये मापकोन B बरोबर मापकोन E. म्हणजे B आणि E कोणाचं माप सारखं आहे. त्यानंतर लेंथ AC बरोबर लेंथ DE. मग मी लेंथ AC इथं घेते आणि लेंथ DE इथं पहिल्यांदा लिहिते. लेंथ AC DF आहे इथे, बघा या ठिकाणी DF घेते. आणि लेंथ AB बरोबर लेंथ DE. बघा लेंथ AB बरोबर लेंथ DE हे बरोबर आले. पहिला तिसरा असल्यास त्यांच्या शिरोबिंदूंच्या कोणत्या संगतीनुसार हे त्रिकोण एकरूप आहे? आता A कोणाशी संगत आहे? DC. आता इथं बघूयात आपण. बघा A Dशी आहे, C कुणाशी आहे? Fशी आहे. आता C इथं Fशी आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय येणार नाही. आता या ठिकाणी बघा A कुणाशी संगत आहे? आता A संगत D पाहिजे. बघा इथं आहे. आता A Dशी संगत आहे. C Fशी यायला पाहिजे. बघा C Fशी तो पण आहे. आणि B EC म्हणजे B EC म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. आता 5वं उदाहरण बघा. पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणते? दोन समद्विभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूंच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. सत्य आहे, बरोबर आहे. दोन समद्विभुज काटकोन त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूंच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. हेही विधान सत्य आहे. त्यानंतर दोन समद्विभुज विशालकोन त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूंच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. हेही विधान सत्य आहे. दोन समद्विभुज लघुकोन त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूंच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. हेही विधान सत्य आहे. म्हणजे या चारही विधानामध्ये समद्विभुज त्रिकोण दिला आहे आणि समद्विभुज त्रिकोण हे त्यांच्या दोन संगतीसाठी एकरूपच असतात. आणि म्हणून या ठिकाणी कोणतंही विधान असत्य नाही. म्हणजे पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आला, एकही नाही. आता 6वं उदाहरण बघा. त्रिकोण LMN व त्रिकोण PQR मध्ये MN बरोबर PQ. बघा MN बरोबर काय आहे? PQ. मी इथे लिहिते. त्यानंतर LN बरोबर RQ. म्हणजे इथं L लिहिते आणि इथं R लिहिते. म्हणजे हे दोघं बरोबर आले. LN बरोबर RQ. आणि कोण N? एकरूप कोण Q. म्हणजे N पण इथं आणि Q पण मध्ये आला. तर त्यांच्या शिरोबिंदूंची कोणती संगती एकरूप आहे? यम हा पीला एकरूप असणार आहे. आता बघा पहिलं इथं आहे यम हा पीला एकरूप आहे. त्यानंतर यन हा क्यूला एकरूप असणार आहे. बघा यन पण या ठिकाणी क्यूला एकरूप आहे. आणि मग राहिला यल आणि आर ते सुद्धा एकास एक संगत आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली संगती ही बरोबर आहे. आता बघा 7वं उदाहरण. रेषाखंड AM ही त्रिकोण ABCची मध्यगा आहे. यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघेल? आता आपण त्रिकोण काढून घेऊयात. इथं ABC आणि AM ही त्याची मध्यगा आहे. ही AM ही AM जी आहे ही याची मध्यगा आहे. बघा मध्यबिंदू घेते या ठिकाणी आणि हे जोडले. AM त्याची मध्यगा आहे. हे एकरूप असणार आहे. यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघेल? मापकोन ABC बरोबर मापकोन ACB. बघा ABC एकरूप कोण बरोबर कोण ACB. आता हे आपण नक्की सांगू शकत नाही आहे, बरोबर आहे. त्यानंतर मापकोन BAC काटकोन आहे. मापकोन BAC काटकोन आहे. हेही आपण निश्चित असं सांगू शकत नाही.
त्यानंतर लेंथ बी एम बरोबर लेंथ सी एम, लेंथ बी एम बरोबर लेंथ सी एम. हे मात्र हा निष्कर्ष आपण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणजे या ठिकाणी पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर आहे, कारण ही त्रिकोणाची मध्यगा आहे, म्हणजे या बाजूचा मध्यबिंदू आहे. आता 8वा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत रेख वायन व रेख जेडीएम हे कोन दुभाजक असून कोन XC माप 62 अंश आहे. म्हणजे या कोणाचं माप 62 अंश आहे. तर माप कोन MTN बरोबर किती, म्हणजे बघा आता या कोणाचं माप विचारले MTN. आता बघा या ठिकाणी हा 62 अंशाचा आहे आणि मग ह्या पायालगतचे कोण किती अंश असणार आहेत, तर हे दोन कोण दुभागलेले आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे, तर 180 मधून 62 वजा करूयात. आता 62 वजा केले की किती आले बघा, तर या ठिकाणी आलं 118 अंश आलं. पण 118 अंश या पूर्ण कोणांच्या, पूर्ण वाय कोण आणि पूर्ण झेड कोण यांच्या मापांची बेरीज आहे. पण हा कोण दुभागलेला आहे, म्हणजे या दोन कोणांची मापांची बेरीज किती येईल, तर 118 भागिले 2 म्हणजे किती आले बघा, 5×10 आणि 92×18 किती आलं, ह्याचं 59 आलं. या दोन कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे इथल्या कोणाच्या माप किती येणार आहे, तर 180 वजा आहे 59. आता हे किती येत आहेत बघा, 8तून 6 गेले, या ठिकाणी उरले 2, तर आले 121. आणि हा कोण म्हणजे MTN कोण हा त्याचा विरुद्ध कोण आहे, म्हणजे या दोन कोणांची मापं ही समान असणार आहे आणि म्हणून याचं पण माप किती येणार आहे, 121 अंश. म्हणून पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. गणित चाललंय आपलं या ठिकाणी. आता त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ हे BAC म्हणजे बी कुणाला संगत आहे, बी झेडला आहे, ए कुणाला आहे बघा वायला आहे आणि सी कुणाला आहे एक्सला एकरूप आहे, एकास एक संगत आहे. या त्यांच्या शिरोबिंदूंच्या संगतीनुसार एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते. आता या एकास एक संगती असेल तर या ठिकाणी कोणांची एकरूपता दिली आहे आणि कोण कसे एकरूप असणार आहे, तर बी कोण झेडला एकरूप असणार आहे, ए कोण वायला एकरूप असणार आहे. आता या ठिकाणी ए पहिल्यांदा दिले आहेत, आपण एचं बघू पहिल्यांदा. ए वायला एक बघा या ठिकाणी ही दुसरी संगती आपण बघूयात. ए वायला एकरूप आहे, बी झेडला एकरूप आहे, सी एक्सला एकरूप आहे. म्हणजे पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. आता 10वं बघा. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ मध्ये कोणती संगती आहे बघा, CBA आणि ZYX यांच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते. आता या ठिकाणी बाजूंची एकरूपता दिली आहे. आता बाजूंची एकरूपता कशी असते, तर CB कुणाला एकरूप असतं, ZYला. CB बरोबर काय असतं, ZY. हे पहिली दोघं झाली. त्यानंतर दुसरी दोघं कोण, BA बरोबर YX असतं आणि CA बरोबर ZX असतं. आता या ठिकाणी बघूयात आपण. आता या ठिकाणी बघा AB बघूयात पहिल्यांदा. ABनं सुरुवात केली आहे म्हणून आपण ABनं बघूयात अगोदर. AB कुणाला असणार आहे, XYला. आता या ठिकाणी आहे AB XYला आहे, पण BCYZला आहे का बघूयात आपण. बघा BCYZ हे पण आहे आणि ACXZला आहे. बघा ACXZला आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलाच पर्याय आपला बरोबर आला, म्हणजे पर्याय 1 या ठिकाणी बरोबर आहे. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQR व त्रिकोण SQT हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. बघा या ठिकाणी ही बाजू याला एकरूप आहे, ही बाजू याला एकरूप आहे. आता या ठिकाणी हे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणांची मापं समान असतात, म्हणजे ते एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी कोणती कसोटी येणार आहे, बा. म्हणजे बाजू कोण बाजू, म्हणजे पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. आता 12वं बघा. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC व त्रिकोण DCB कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. बघा आता या ठिकाणी ही बाजू एकरूप आहे, ही बाजू एकरूप आहे. त्यानंतर
आता ही जर मधली बाजू घेतली तर ही बी सी सुद्धा बाजू सामायिक आहे. आता त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी सी बी म्हणजे ह्या बाजू याच्यामध्ये एकरूप आहेत, ह्या बाजू एकरूप आहेत, मधली बाजू सामायिक आहेत, तिन्ही बाजू एकरूप आहेत आणि म्हणून पहिली कसोटी आली. बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. पहिला पर्याय बरोबर आहे. आपण पाहणार आहोत स्वाध्याय 16.5. आता तिथला पहिला प्रश्न बघा. त्रिकोणाचा प्रत्येक आंतरकोन दुभागणाऱ्या किरणास काय म्हणतात? आता त्रिकोणाचा प्रत्येक आंतरकोन दुभागणाऱ्या किरणास त्याचा कोन दुभाजक म्हणतात. म्हणजे पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. आता दुसरं गणित बघा. त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी ही मध्यका असून जी हा गुरुत्व मध्य आहे. ए जी बरोबर 4 आहे. बघा ए जी 4 आहे या ठिकाणी. तर जी डी विचारले. बघा त्रिकोणाच्या तिन्ही मध्यका या एक संपाती असून त्याच्या संपात बिंदूला जी म्हणजे गुरुत्व मध्य असं म्हणतात. आणि हा जो गुरुत्व मध्य असतो तो या प्रत्येक मध्यकेला 2:1 या प्रमाणात विभागत असतो. 2:1 म्हणजे आता या ठिकाणी ए जी जर 4 आहे तर जी डी हे 2 येणार आहे. म्हणजे पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. बघा 4:2 आलं म्हणजे 2:1 आलं. म्हणजे पर्याय दुसरा बरोबर आहे. आता तिसरं उदाहरण बघू आपण. समभुज त्रिकोण ए बी सीमध्ये त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे. म्हणजे याच्या तिन्ही बाजू समान आहेत. ए बी सी. ए डी लंब बाजू बी सी. या ठिकाणी ए डी हा लंब बाजू ए सी आहे. त्यानंतर रेख बी ई लंब बाजू ए सी. बघा बी ई लंब बाजू ए सी म्हणजे या ठिकाणी लिहित आहे. आणि सी एम आता हा सी एम इकडे येणार आहे. सी एम लंब बाजू ए बी म्हणजे इथं बिंदू येणार आहे यम. तर त्रिकोणाच्या बाजूंवरील लंब पादबिंदूंचा गट कोणता? आता ही बाजू बी सी जर घेतली तर डी हा लंब पादबिंदू आहे. या ठिकाणी या बाजू बी सीवर ए सीवर ई हा लंब पादबिंदू आहे आणि बाजू ए बीवर यम हा लंब पादबिंदू आहे. म्हणजे डी ई यम हा लंब पादबिंदूंचा गट आहे आणि पर्याय पहिला या ठिकाणी बरोबर आहे. डी ई यम. म्हणून बघा प्रश्न चौथा आहे. त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला त्या बाजूचा टिंबटिंब म्हणतात. तर कोन दुभाजक तर म्हणत नाहीत कारण बाजूच्या मध्यबिंदूतून जातो. लंब रेषा आहे त्यामुळे मध्यगा पण येत नाही, शिरोलंब पण येत नाही. म्हणजे पर्याय दुसरा लंब दुभाजक या ठिकाणी बरोबर आहे. पाचवं उदाहरण. एका त्रिकोणात 2 समान बाजूंची लांबी 6.3 सेमी आहे. म्हणजे 6.3 सेमी. आता या ठिकाणी एकरूप खुणा केलेला ही बाजू 6.3 आहे, ही बाजू 6.3 सेमी आहे. त्याच्या बाह्य कोनाचे माप 120 अंश आहे. तर त्या त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूची लांबी किती विचारली आता आपल्याला. बघा या कोनाचं माप आहे 120 अंश. आता ह्या कोनाचं माप 120 अंश आहे म्हणजे या कोनाचं माप येणार आहे 60 अंश. बरोबर आहे. रेषीय जोडीतील कोण आहेत. आता हा जर 60 आला तर या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे या पण कोणाचं माप 60 अंश आलं. आता हा 60 आहे, हा 60 आहे म्हणजे हा पण कोण 60 अंशाचा आला. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते आणि म्हणून ह्या उरलेल्या बाजूची लांबी म्हणजे या क्यू आरची बाजू येणार आहे 6.3 म्हणजे पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर आहे. सातवं उदाहरण बघूयात आता. रेषाखंड एम ही त्रिकोण ए बी सीची मध्यगा आहे. बघा ए बी सी आणि ए एम ही याची मध्यगा आहे म्हणजे या दोन बाजू समान असणारे ए एम. यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सांगू शकाल. तर बघा मापकोन ए बी सी बरोबर मापकोन ए सी बी म्हणजे बीचं माप आणि सीचं माप समान असेल. आता हे तर आपण सांगू शकत नाही.
कोन बी ए सी हा काटकोन आहे हेही सांगू शकत नाही. लेंथ बी एम बरोबर लेंथ सी एम, लेंथ बी एम बरोबर लेंथ सी एम हे मात्र आपण नक्कीच निष्कर्ष काढू शकतो, कारण ए एम ही त्याची मध्यक आहे. म्हणून पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर आहे. आता 8वं उदाहरण आहे बघा. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा टिंबटिंब म्हणतात. आता त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून सम्मुख बाजूवर काढलेल्या रेषाखंडाला त्याचा शिरोलंब म्हणतात आणि पर्याय पहिला या ठिकाणी बरोबर आहे. आता 9वं उदाहरण आहे बघा. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे ए बी सी एकास एक संगती पी क्यू आर या संगतीनुसार एकरूप आहेत, तर पुढीलपैकी कोणती जोडी संगत बाजूंची जोडी नाही. आता ए बी हे पी क्यूला संगत असणार आहे. बघा ए बी कुठं आहे, ए बी हे पी क्यूला संगत असणार आहे. आता ए बीला इथं पी आर दिले म्हणजे हे येणार नाही. आता तरी बघूयात आपण ए सी पी आर. बघा ए सी पी आर हे संगत येणार आहे. बी सी क्यू आर, बी सी क्यू आर दुसरी दोघं हेही येणार आहे. सी ए आर पी बघा सी ए आणि आर पी हे पण येणार आहे. म्हणजे पर्याय चौथा या ठिकाणी बरोबर आहे. ही जोडी संगत बाजूची जोडी नाही. आता प्रश्न 10वा. दोन विषमभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये किती प्रकारच्या संगती असतात. आता विषमभुज त्रिकोण म्हणजे काय, तर त्यांच्या तिन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या लांबीच्या असतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये फक्त एकाच प्रकारे आपल्याला संगती लावता येते. म्हणजे पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे.